नमस्कार मित्रांनो. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण या महिन्यात कंटेस्टंटच्या फॅमिली बरोबर चर्चा करणार आहे आणि तेच प्रॉमिस मी पूर्ण करतोय. काल आपण अरबाजच्या वडिलांचा इंटरव्ह्यू पाहिला होता आणि आज आपल्यासोबत आहेत छोटा पुढारी उर्फ घनश्याम दरोडे यांच्या सिस्टर विद्याताई. तर सर्वप्रथम आपण त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करूया. स्वागत आहे मॅडम तुमचं. धन्यवाद सर. मॅडम, बिग बॉस बघताय का तुम्ही? हो सर, रोज बघतो आम्ही बिग बॉस. कसा घनश्याम कसा खेळतोय घरामध्ये? छान खेळतोय. काय वाटतं तुम्हाला घनश्यामचा आतापर्यंतचा जो बिग बॉसचा प्रवास आहे त्याबद्दल? सर ऍक्च्युली कसं आहे म्हणजे प्रत्येक माणसाच्या लाईफ मध्ये स्ट्रगल असतंच. पण घनश्यामचं स्ट्रगल थोडं वेगळं आहे. लहानपणीच त्यांनी एवढं शेतकऱ्यांचे मुद्दे असतील किंवा आमच्या गावातले काही मुद्दे असतील त्याच्यावर त्यांनी ते भाषण केलं. मग त्याला प्रसिद्धी मिळाली, मग तो मीडियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि असं त्याचं मग ते प्रवास चालू झाला. प्लस त्याचं एज्युकेशनही होतं, तब्येत पण होती ना. म्हणजे मेन फॅक्टर तब्येतच आहे. त्याच्या शरीराने त्याला म्हणजे साथ दिली म्हणायचं थोडक्यात, म्हणून तो आज तिथपर्यंत गेला, नाहीतर खूप अवघड होतं. आता शरीराचा विषय निघाला तर बऱ्याच लोकांचं एक कन्फ्युजन आहे की घनश्यामचं वय किती आहे. आता तुम्ही सांगू शकता लोकांना की तो किती 21 मोठा आहे? कम्प्लिटेड आहे सर. त्याची हाईट कमी आहे. ते हम्म. मूर्ती लहान आणि कीर्ती महान म्हणतात तसं झालंय त्याचं. खूप अगदी 8वी-9वी असल्यापासूनच तो सोशल मीडियावरती फेमस झालेला ओके. आणि मग तसंच त्याचं ग्रोथ होत गेली. त्याचं 21 वय आहे सर. ओके, तो ज्या ग्रुपमध्ये आहे आता, अरबाज असेल निक्की असेल, यांच्या बरोबर जो खेळतोय ते आवडतंय का? कारण त्या ग्रुपला बाहेर लोकांची पसंती मिळत नाहीये. कसं आहे सर, आपण बाहेरून पाहतोय. कुठलाही माणूस पूर्ण वाईटही नसतं आणि कोणताही माणूस पूर्ण चांगलंही नसतं. तो त्या घरात आहे. आतमधलं काही इक्वेशन आहे ते त्याला माहिती असणार. सो ग्रुपवरनं आपण म्हणजे ग्रुपला आपण असं आयडेंटिफाय नाही करू शकत. त्याला माहिती नाही ना की हे दोन ग्रुप म्हणजे बाहेर असे दिसतायत. त्याला तर ज्यांच्या बरोबर त्याची फ्रिक्वेन्सी मॅच झाली, तो त्यांच्या बरोबर सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतोय. याच ग्रुपमध्ये असताना त्यांच्याच लोकांशी वाद होतात आहे. जसं की काल जान्हवी बरोबर वाद झाला. तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तो व्यवस्थित बोलत नाहीये पुढच्या लोकांचं किंवा ऐकून घेत नाहीये. जसं पॅडी नाही दादाही सर, काल बोलत जशाच होता. तसे उत्तर त्याचा लहानपणीपासूनचा स्वभाव आहे सर. तो जशास तसं उत्तर देतो. आता तुम्ही पाहिलं का पॅडी दादानी भाऊच्या धक्क्यावरती काय सांगितलं, की तो आधी ऐकत नाही. म्हणजे तो काय लगेच गुमा नाही सर. कोणी तुम्ही सांगितलं त्याला 2 शब्द आणि तो हा लहान होला हो करेल. तो आधी त्या माणसाने काय सांगितलं ते ऐकून घेईल आणि त्याला जर राईट रॉंग वाटलं तरच तो डिसिजन घेईल. मग तो घरी पण तसाच आहे सर. बोला त्याचा बोला. वाद झाले. तर हम्म. सुरुवात त्यांनी केली ना, मग त्यांनी हे केलं. अंकिता बरोबर पण त्याचे वाद झालेले आहेत आणि अंकिताने एक गोष्ट बोलली होती की मी याच्या कानाखाली मारेन. तर या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सर हे तर असं म्हणजे अंकिता ताई माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. मे बी त्या सिच्युएशनला त्या करेक्ट असतील, पण असं तुम्ही कोणालाही असं नाही बोलू शकत ना, हे योग्य नाहीये. तसं घनश्यामचे एवढे एपिसोड झाले, मला नाही वाटत की तो इतका हायपर झालाय की तो बोललाय की कोणाच्या कानाखाली देईल. त्याची हाईट उंचीवरून त्याला खूप हे केलं जातं सर. तो लहान वाटतो ना सगळ्यांना, म्हणून त्याच्याशी म्हणजे तसं बिहेव करतात. पण ठीक आहे, अंकिता ताईचं शेवटी त्यांचं ते पर्सनल मत आहे. आता घनश्याम जो आहे तो थोडासा कन्फ्युज वाटतोय कारण त्याला समजत नाही की वैभव बरोबर राहायचं का अरबाज बरोबर राहायचं. तर तुम्हाला काय वाटतंय त्याच्या नाही, गेम साठी काय फायद्याचं? तसं काही नाही सर, कन्फ्युज नाहीये तो. त्याचं आहे, तो वैभव बरोबर राहील मला असं वाटतंय. कारण की अरबाज दादामध्ये कन्फ्युज होता ना, की त्याचं हे नव्हतं, सिलेक्शन होत नव्हतं, ए टीम की बी टीम. हम्म. तसं म्हणजे कन्फ्युज नाही. तो डे वन पासून घनश्याम एकटाच खेळतोय सर. तुम्ही पण ऑब्झर्व्ह केलं असेल. तो यांच्या बी टीम बरोबर पण सगळ्यांबरोबर चांगला राहायचा. पण यांनी त्याला डबल ढोलकीचं टॅग देऊन त्याला वारंवार असं म्हणजे सारखं डबल ढोलकी आहे, इकडच्या तिकडच्या गोष्टी करेल त्यांना असं वाटतंय. पण तो पहिल्यापासून दोन्हीकडे पण राहायचा प्रत्येकाबरोबर. पॅडी दादा बरोबर राहायचा, धनंजय दादा बरोबर राहायचा, अंकिता ताई बरोबर राहायचा, निकी ताई बरोबर राहायचा. फक्त मी जान्हवी बरोबर त्याला कधी बघितलं नाही. नाहीतर घरातल्या प्रत्येक सदस्याबरोबर त्याचं जमतं. काल जी नॉमिनेशन झाली त्या नॉमिनेशन मध्ये सगळ्यांनी टार्गेट केलं आणि घनश्यामला नॉमिनेशन मध्ये टाकलं. मग टार्गेटच करत आहे ना सर, ते टार्गेटच करत आहेत.
की घनश्याम म्हणजे त्यांचं त्यांचं विचार होतोय बहुतेक की याला टार्गेट करायचं, आणि तो तसाच आहे सर. म्हणजे तो मॉडेल पण वाकणार नाही याचं असंच आहे, पण तरी पण तो फ्लेक्झिबल होतोय. आणि ते आधी चुकलं तरी नंतर तो सॉरी म्हणतोय, तर ते सॉरी वरून पण त्याला ट्रोल केलं जातं. पण कुठंतरी त्याला मनात थोडंसं गिल्ट वाटत असेल म्हणून तो सॉरी म्हणतोय. आता सॉरी म्हटलं तरी लोक ट्रोलच करतात, त्याला कोण काय करणार. पण काय वाटतंय तुम्हाला, पण का मला टार्गेट वाटत करत असतील घरातले? की त्या लोकांना कसं वाटतंय की तू एका मतावर ठाम राहा. मान्य आहे तो एका मतावर ठाम आहे, पण त्याचा स्वभाव इतकाही नाही की समोरच्याला एवढं हर्ट करायचं, आणि समोरच्याची फिकरच नाही बाबा. आता घरात सपोज काही मुद्दे घनश्यामचे चुकत असतील, काही मुद्दे घनश्यामचे बरोबरही असतील, पण ती सिच्युएशन निघून गेल्यानंतर आपण घरात सुद्धा एकमेकांना सॉरी बोलतोच. घरात तर आहेतच लोक बोलत आहेत, पण बाहेर पण त्याच्या व्यंगावरून बरेच जास्त ट्रोलिंग केलं जातंय, तर त्या लोकांना काय बोलाल तुम्ही बाहेरच्या? व्यंगावरून तुम्ही ट्रोलच करू नाही शकत, कारण व्यंग हे ते आपल्या हातात नाहीच आहे. तुम्ही जे हातात नाही त्याच्यावरून का कॉम्पिटिशन करताय? तुमच्यात जर खरंच दम असेल ना, तर तुम्ही त्याच्या इतक्या त्या लेवलला जाऊन पोहोचा, मग तुम्हाला मानलं. हाईट वरून, कलर वरून, लँग्वेज वरून तुम्ही आता तरी बिग बॉस 5 नी तुम्हाला हे दाखवून दिले सगळ्या लोकांना की लँग्वेज, हाईट, बोलणं हे काही मॅटर करत नाही. हे सूरज चव्हाण आणि घनश्यामनी लोकांना दाखवून दिले की तुम्ही लँग्वेज वरून कुणालाही जज करू शकत नाही. आज खूप लोक जातात तिथे, जाण्यासाठी खूप लोक मरतात तुमच्या आमच्यासारखे. माझं स्वतःच एमटेक झालेलं आहे. आपल्याला कधी ते एवढ्या चांगल्या संधी मिळत नाहीत. आपण एवढं फ्लुएंट इंग्लिश बोलतो, फ्लुएंट मराठी बोलतो, तरी आपण काहीच अचीव नाही करत लाईफमध्ये. त्यांनी त्यांच्या मराठी लँग्वेजला, गावाकडच्या भाषेला एक जागतिक दर्जा प्राप्त करून दिलाय सूरज आणि घनश्यामने. च्या धक्क्यावरती मागच्या आठवड्यामध्ये थोडेसे रितेश भाऊ हम्म. घनश्यामवरती रागवले होते, त्यानंतर घनश्यामने सरांची माफी सुद्धा मागितली. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? याबद्दल जे खरं आहे ते खरं आहे. घनश्याम चुकलाय तिथे. घनश्यामने जे काय रिअल आहे ते जगासमोर दाखवायला पाहिजे होतं. तो थोडासा घाबरून गेला. नाही म्हटलं तरी सर, इतरांपेक्षा त्याचं थोडंसं वय कमी असल्यामुळे थोडंसं घाबरतो. तर लोकांनी आणि घराने पण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याला थोडा इमोशनल झाला तो की कसं बाबा हे करू ते. पण ते चुकलंच घनश्यामचं. पण नंतर तो सॉरी म्हणला सरांना, आणि सरांनी त्याला माफही केलं. कोणत्या कंटेस्टंट बरोबर घनश्यामचा बॉन्ड चांगला वाटतोय तुम्हाला? बॉन्ड चांगला वैभव आणि वर्षाताई सर. कारण लास्ट टाइम पण तो जेव्हा नॉमिनेशन मध्ये होता तेव्हा वैभव दादांनी त्याला वाचवलेलं. आणि वर्षाताई तर तुम्ही डे वन पासून बघत असाल, त्यांनी नेहमी घनश्याम मधले चांगले पॉइंट ओळखलेले आहेत आणि त्यांना म्हणजे योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पण कॉईनच्या गेम मध्ये त्यांनी घनश्याम बद्दल जे जे त्यांना वाटतंय ते सगळं बोललेले आहेत, आणि त्यांनी कधी घनश्यामला नॉमिनेट केलं नाही आता आतापर्यंत. इव्हन घनश्यामनी त्यांना नॉमिनेट केलं होतं आता मागच्या वीक मध्ये. कॉइनच्याच गेमचं नाव काढलं तुम्ही, तर तिकडे अंकित आणि त्याच्यामध्ये खूप मोठी फाईट झाली आणि ते फिजिकल ऑलमोस्ट झालं होतं, पाय वगैरे खेचला होता घनश्यामचा. त्याबद्दल काय म्हणायचं? हे चुकीचंच आहे ना सर, तुम्ही असं करू नाही शकत. जर तेच एका घनश्यामनेच जर अंकिताताईला त्या पद्धतीने ओढलं असतं तर. पण कसं आहे सर, जाऊ दे, तो एक खेळाचा पार्ट आहे. ठीक आहे, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण त्याची दुसरी बाजू ही आहे, जर घनश्यामनीच अंकिताताईला ओढलं असतं ना, तर लोकांचं ट्रोलिंग मग विचारू नका, की मग लगेच वुमन म्हणजे आपण लगेच महिलेचं कार्ड खेळतो ना, की बाबा तुम्ही असं एखाद्या स्त्रीशी, महिलेशी कसं वागू शकता. पण जाऊ दे, तो खेळाचा पार्ट होता. असं नाही करायला पाहिजे त्यांनी, पण ते केलं. आता काय करणार. किती छान खेळला होता तो, तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी. मान्य आहे त्यांची टीम हारली शेवटी. त्यांनी ते डीपी दादानी सांगितलं, आवेशामध्ये येऊन त्यांनी तो बॉक्स फोडला. पण त्याला अप्रिशिएशन मिळायला पाहिजे होतं तिथे, की घनश्याम तू खरंच छान खेळला म्हणून. भले टीम हारत का नव्हती, जेणेकरून त्याला पुढच्या गेमसाठी अजून प्रोत्साहन मिळालं असतं. ओके, आता मी ना ताई तुम्हाला काही कंटेस्टंटची नावं सांगणार आहे. त्या हम्म. कंटेस्टंट बरोबर घनश्यामने मैत्री करायची आहे का त्यांच्यापासून लांब राहायचंय, हे फक्त एका शब्दात सांगायचंय मला. ओके. निखिल, मैत्री. अरबाज, मैत्री. जान्हवी, लांब राहिलेलं बरं पडेल. वैभव, मैत्री. अंकिता, मैत्री. डीपी, मैत्री. सूरज, मैत्री. पॅडी दादा, मैत्री. आर्या. थोडं सेफ डिस्टन्स.
ओके, म्हणजे एकंदरीतच सगळ्यांबरोबरच त्यांनी चांगलं राहिलं पाहिजे, फक्त दोन लोकांपासून हो, थांबता येस. जाईल असं वाटतंय. येस, येस. हा, आता मला ना येस. थोडंसं तुमचं हे मत जाणून घ्यायचं ऍज अ प्रेक्षक म्हणून. आता या हम्म. वर्षीच्या सीझन मध्ये बऱ्याच कॉन्ट्रोवर्सी झाल्या, त्यामध्ये मोठमोठ्या सेलिब्रिटी लोकांचे अपमान करण्यात आले, त्याबद्दल काही कंटेस्टंटला बरोबर. शिक्षाही झाली. आता हा प्रश्न तुम्हाला हम्म. विचारायचं कारण काय आहे की घनश्याम जो आहे तो पॉलिटिकल बोलत असतो, म्हणून विचारतोय. तुम्हाला हम्म. त्यावेळेस कसं हम्म. वाटलं होतं की घनश्यामने इकडे जो आहे तो आवाज उचलायला हवा होता का? उचलायला हवा होता. जर तुम्ही पुढारी आहात ना, तर तुम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर आवाज उठवायचं राईट, म्हणजे तुम्ही उठवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर आवाज उठवायला पाहिजे. मग तो अपमान पॅडी दादाच्या रिलेटेड असेल, वर्षाताईच्या रिलेटेड असेल. मी म्हणते घनश्यामनी कोणाचा करू नये आणि इतर सदस्यांनी पण त्याचं भान ठेवावं, की घर हे थोड्या दिवसाचं आहे. आपण असं कोणाचा अपमान नाही करायला पाहिजे. प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करणार आहात घनश्यामच्या बाबतीत? तर सूरज, अंकिताताई, डीपी दादा आणि घनश्याम हे चौघं पण ऍक्च्युअल गावाकडून आलेले आहेत. तर मला वाटतं की या लोकांना जास्त सपोर्ट केला पाहिजे, कारण हे आपल्यातले लोक आहेत. आणि घनश्यामचं पाहिलं तर सर नेहमी त्याला हाईट वरून लोक ट्रोल करत असतात. तर हे बा तो तिथपर्यंत, आता मी त्याची बहीण आहे म्हणून नाही, की असं नाही की त्याची बहीण आहे म्हणून मला त्याच्या तब्येतीचा खूप पुळका आहे. पण ऍक्च्युअल मध्ये ना 2020 मध्ये किंवा जसं तो जन्मलाय, म्हणजे हे आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आमच्या पाठीवर तो झालेला आहे. तर खूपच आम्ही देवाचे आभार मानतो की देवानी त्याला वाचवलंय. 2020 मध्ये त्याला भयानक तो आजारी पडलेला. आम्हाला कोणालाही वाटत नव्हतं की तो वाचेल म्हणून. काय झालं होतं नक्की त्यांना? त्याला गोळ्या औषधांचा आहे ना परिणाम झाला होता सर. एक आमच्या एक गावाकडचे डॉक्टर आहेत, चुकून त्याला एका गोळीचं आहे ना रिॲक्शन झालं होतं. गोळ्या औषधाचा पॉवर जास्त झाल्यामुळं पार ते दुखणं आम्हाला किडनी पर्यंत गेलं. त्याचं किडनी पर्यंत गेलं, त्याचं क्रेटिन वाढलं. मग त्याच्यासाठी आम्ही रुटीन चेकअप, म्हणजे चालू केम मध्ये त्याची ट्रीटमेंट चालू आहे. अजूनही ट्रीटमेंट आहे, रुटीन चेकअप आहे. आताही तो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तिथे गेलेला आहे. त्याचे तब्येतीने साथ दिली म्हणून आम्ही तर म्हणतो तो तिथपर्यंत गेलाय. आणि आमचं भाग्य. आणि तो फक्त स्वतःच्या इच्छेच्या बळावर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये होता ना, तेव्हा पण तो सांगायचा मला काहीच होणार नाही. आम्ही सगळे रडत होतो, तो म्हणायचा मला काहीच होणार नाही. आणि अजूनही ते म्हणतो की मला काहीच होणार नाही. असं हेल्पिंग नेचर आहे. ते लोकांना दिसतंय आता बिग बॉस मध्ये की हा कसं बोलतोय, काय करतोय. पण खूप हेल्पिंग नेचर आहे. आमच्या गावाकडं त्याने भरपूर कामं केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी. रस्ता, वीज, त्याच्यानंतर एसटीचं, शाळेचं आणि कुठल्या पण गोरगरिबांचं काम असू दे, त्याला एकही कॉल आला ना, त्या कॉलमध्ये तो त्या लोकांचं काम करून देतो. नाही आव्हान करेल, प्लीज तुम्ही सपोर्ट करा. आता तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि त्याला हाईट वरून ट्रोल करू नका, कारण हाईट ही देवाने दिलेली आहे. त्याच्या तुम्ही त्यांनी किती यश प्राप्त केले ना, त्याच्यावरून तुम्हाला जर त्याच्याशी तुम्हाला स्पर्धाच ठेवायची असेल ना, तर त्याच्या यशावरून स्पर्धा ठेवा. त्यांनी काय काय मिळवलं आहे त्याच्यावर स्पर्धा ठेवा. हाईट वरून स्पर्धा ठेवू नका, कारण हाईट ही त्याला देवाने दिलेली आहे. ती तुमच्या किंवा माझ्या हातात नाही. तुमच्यात जर खरंच हे असेल ना, तर त्याच्या इतकं यश मिळवून दाखवा आणि मग बोला. असं तुम्ही विनाकारण कुणालाही ट्रोल करू नका. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही आपल्या महाराष्ट्रातलं एक चांगल्या नेतृत्वाला डिमोटिवेट करताय देश पातळीवरती. ओके मॅम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही इकडे आलात आणि एवढ्या छान थँक्यू गप्पा सर. मारल्या आणि आम्हाला घनश्याम बद्दल थँक्यू. एवढं सगळं जाणून घ्यायला मिळालं. आम्ही फक्त त्याला बिग बॉस मध्येच बघतोय आणि तेवढाच घनश्याम आम्हाला माहितीये. थँक्यू. पण तुम्ही त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी चालेल. सांगितल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल. अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या एका इंटरव्ह्यू मध्ये कव्हर नाहीत होणार. तर थँक्यू, खरंच थँक्यू. तर मित्रांनो, ह्या होत्या घनश्यामच्या सिस्टर विद्याताई. आपण पुढे अशाच एका नवीन फॅमिली मेंबर सोबत भेटणार आहे कंटेस्टंटच्या. तोपर्यंत आता इथेच थांबूया. भारत माता की जय.